नमस्कार. गृहविष्णू किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत. आपण पाहतोय गौरी गणपती विशेष काही निवडक रेसिपीज. बहुतेक जणांकडे गौरी गणपतीमध्ये गौरी आगमनाप्रित्यर्थ सत्यनारायणाची पूजा घातली जाते आणि या पूजेसाठी सगळ्यात महत्त्वाचा नैवेद्य म्हणजे सत्यनारायणाचा प्रसादाचा शिरा आणि पंचामृत. हे दोन्ही नैवेद्य करायला तर खूप सोपे आहेतच, शिवाय त्यासाठी लागणारं प्रमाणही अगदी कायम लक्षात राहील इतकं सोपं आहे. हो, परंतु हे पदार्थ तयार करताना त्यांचा क्रम अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणूनच हे दोन्ही नैवेद्य शास्त्रोक्त पद्धतीनं कसे करायचे तेच आज आपण पाहतोय. चला तर पाहूया सत्यनारायणाचा प्रसादाचा शिरा आणि पंचामृत. सत्यनारायणाचा प्रसादाचा शिरा करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं आणि त्याचं अचूक प्रमाण काय असतं ते आता आपण सविस्तरपणे पाहूया. प्रसादाचा शिरा करण्यासाठी प्रमुख साहित्य लागतं ते म्हणजे जाड रवा. हा जाड रवा घ्यायचा आपल्याला 125 ग्रॅम म्हणजेच 125 ग्रॅम म्हणजेच अर्धा पाव किंवा सव्वा वाटी. आता जितका आपण जाड रवा घेतलाय ना तितकीच आपल्याला साखर घ्यायची, म्हणजे आपण जाड रवा 125 ग्रॅम घेतलाय, आपल्याला साखर सुद्धा 125 ग्रॅम घ्यायची आहे. आता आपल्याला दूध सुद्धा 125 मिली घ्यायचंय, पाणी सुद्धा 125 मिली घ्यायचंय. प्रसादाचा शिरा करण्यासाठी आपल्याला गाईच्या दुधाचा वापर करायचा आहे आणि हे दूध आपण प्रथम उकळून घ्यायचंय आणि या उकळलेल्या दुधामध्येच आपल्याला 125 ml म्हणजे 125 मिली इतकं पाणी घालायचंय. यानंतर आपल्याला गाईचं साजूक तूप घ्यायचंय, ते सुद्धा 125 ग्रॅम घ्यायचंय आणि पाव वाटी आपल्याला ड्रायफ्रुट्सचे काप घ्यायचे. ड्रायफ्रुट्स मध्ये मी बदाम, काजू, किशमिश, पिस्ता आणि चारोळी घेतली. 1 टीस्पून वेलची पावडर आणि 1 मध्यम आकाराचं केळं घ्यायचंय. प्रमाण लक्षात ठेवायला अगदी सोपं आहे. जर आपण 1.25 वाटी रवा घेतला असेल तर 1.25 वाटी साखर घेतलीये, 1.25 वाटी दूध घ्यायचंय, 1.25 वाटी पाणी घ्यायचंय आणि 1.25 वाटी साजूक तूप घ्यायचंय. हे पहा, मी घरातील रेग्युलर वाटीचा वापर केलाय. या एका वाटीमध्ये 100 ग्रॅम इतके जिन्नस बसतात, 1.25 वाटीमध्ये 125 ग्रॅम. जर तुम्हाला 1.25 वाटी हे माप घेणं सोपं वाटत नसेल, सोयीस्कर वाटत नसेल तर काहीच हरकत नाही. 1 वाटी किंवा कोणतंही 1 भांड किंवा कोणताही 1 ग्लास असं माप घ्या. फक्त एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा, रवा, साखर, दूध, पाणी आणि साजूक तूप हे आपल्याला सम प्रमाणात घ्यायचे. चला तर मग आपण प्रत्यक्षात प्रसादाचा शिरा करायला घेऊया. प्रसादाचा शिरा करण्यासाठी आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा, ते म्हणजे आपल्याला ज्यामध्ये प्रसादाचा शिरा करायचा ना ते भांड म्हणजे ते पातेलं किंवा ती कढई जाड बुडाची असायला हवी. आणि मुख्य म्हणजे प्रसादाचा शिरा करताना तो पितळाच्या पातेल्यात किंवा पितळेच्या कढईत केला जातो. मग त्या भांड्याला कलही असो किंवा नसो, कारण आपण कलही नसलेल्या भांड्यामध्ये जरी शिरा केला ना तरी आपण काही तो पातेल्यामध्येच ठेवत नाही, त्यामुळे तो खराब होण्याचा प्रश्नच येत नाही. हे पहा, मी जाडबुडाची पितळेची कलही केलेली कढई गॅसवर गरम करण्यासाठी ठेवली आहे. कढई गरम झाली की यामध्ये आपल्याला आपण जे 125 ml गाईचं साजूक तूप घेतलंय ना त्यातलंच 2 टेबलस्पून तूप घ्यायचंय आणि ते गरम करून घ्यायचंय. तूप गरम झालं की यामध्ये आपल्याला आपण जे पाव वाटी ड्रायफ्रुट्सचे काप करून ठेवलेत ना ते यामध्ये घालायचे आणि अगदी मंद आचेवर हे काप आपल्याला 2 मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायचे. अशा प्रकारे ड्रायफ्रुटचे काप साजूक तुपावर 2 मिनिटं परतून घेतले ना तर ते छान क्रंची होतात, त्यांचा आरोमाही छान येतो आणि प्रसादाचा शिरा आणखीन स्वादिष्ट होतो. हे पण आपले ड्रायफ्रुटचे काप खमंग खरपूस तळले गेले, त्यांचा रंग बदललाय आणि किशमिश सुद्धा अगदी टम्म फुगलेत. आता आपण हे सर्व जिन्नस एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता आपल्याला याच गरम कढईमध्ये जे 1.25 वाटीमधलं तूप उरलंय ना ते साजूक तूप यामध्ये घालायचे आणि ते तूप सुद्धा आपल्याला गरम करून घ्यायचंय. तूप गरम झालं की यामध्ये आपल्याला 1.25 वाटी म्हणजे 125 ग्रॅम इतका जाड रवा घालायचा आहे आणि मंद आचेवर हा रवा आपल्याला एकसारखा परतत राहायचा आहे. जवळजवळ 5 मिनिटं आपल्याला हा रवा एकसारखा परतत राहायचा आहे. लक्षात ठेवा, आपल्याला गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची आहे किंवा मग मध्यम आणि बारीक यांच्यामध्ये ठेवायची आहे. गरमागरम साजूक तुपामध्ये एकदा का आपण रवा सोडला ना तर तो रवा सगळं तूप शोषून घेतो आणि आपलं मिश्रण घट्ट होतं. आणि रवा तुपामध्ये भाजताना मध्ये अजिबात थांबायचं नाहीये. जर का तुम्ही थांबलात तर आपला रवा एकसारखा भाजला जाणार नाही, मध्यभागी तो लागेल, त्यामुळे रव्याला एकसारखा रंग तर येणार नाहीच, शिवाय आपला शिरा करपट लागेल. हे पहा, रव्याने रंग बदलायला सुरुवात केली आहे, तूपही सोडायला सुरुवात केली आहे आणि थोडासा पातळही झाला. याचा अर्थ आपला रवा भाजत आलेला आहे, परंतु अजूनही पूर्ण भाजला गेला नाहीये. आता यामध्ये आपण जे एक केळं घेतलं होतं ना त्याचे मी असे छोटे छोटे काप करून घेतले होते, ते यामध्ये घालायचे आणि केळीचे काप घातल्यानंतर सुद्धा हा रवा आपल्याला या केळीच्या कापांबरोबर 2-3 मिनिटं एकसारखा हलवत राहायचा आहे. आणि केळीचे काप सुद्धा हे 5 चमच्याच्या साह्याने असे थोडेसे मॅश करून घ्यायचे, बारीक करून घ्यायचे. केळी घातल्यानंतर सुद्धा हा रवा आपल्याला केळीबरोबर मंद आचेवर जवळपास 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचा आहे. रवा तुपामध्ये भाजायला सुरुवात केल्यानंतर 3-4 मिनिटांमध्येच रव्याचा अरोमा सगळीकडे पसरला होता. आता केळी रव्याबरोबर भाजून घेताना 2-3 मिनिटं झाली आहेत आणि तुपात तळलेल्या केळीचा देखील दरवळ घरभर पसरतोय. म्हणजेच आपली केळी सुद्धा रव्याबरोबर अगदी एकजीव झालेली आहेत. केळी आणि रवा दोन्ही अगदी व्यवस्थित भाजले गेलेत. केळी आणि रवा भाजायला आपल्याला जवळपास 7 ते 8 मिनिटं लागली आहेत.
आता काय करायचं, आपण 1.25 वाटी दूध आणि 1.25 वाटी पाणी हे जे मिश्रण गरम करून ठेवलं होतं ना, ते यामध्ये हळूहळू घालायचं, एकदम घालायचं नाही. जर तुम्ही एकदम घालायला गेलात तर सगळं मिश्रण वर उडण्याची शक्यता असते. म्हणून आपण हे 2-3 बॅचमध्ये घालायचं. एका हातानं हे मिश्रण घालायचं आणि एका हातानं चमच्यानं हलवत राहायचं. तुमच्या लक्षात आलंय का, आपण हा प्रसादाचा शिरा करायला सुरुवात केल्यापासून गॅसची फ्लेम एकदम मोठी किंवा मध्यम केलेली नाहीये, छोटी आणि मध्यम याच्यामध्येच आपण ही गॅसची फ्लेम ठेवलेली आहे. दूध आणि पाण्याचं गरम मिश्रण रव्यामध्ये सोडल्यानंतर हे 5 चमच्याच्या साह्याने आपल्याला हे मिश्रण एकसारखं हलवत राहायचं. जर तुम्ही एकसारखं हलवलं नाहीत, मध्येच थांबलात तर मात्र रव्याच्या गुठळ्या होण्याची शक्यता असते. म्हणून एकसारखं हलवत राहायचंय. हे रव्यानं दूध आणि पाण्याचं मिश्रण पूर्णपणे शोषून घेतलंय आणि आपलं मिश्रण आता घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. आता काय करायचं, आपण जी 1.25 वाटी साखर घेतली ना, म्हणजे 125 ग्रॅम साखर आहे, ती यामध्ये घालायची. साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत आपल्याला हे मिश्रण हलवायचं नाहीये, तर पूर्णपणे मिक्स होईपर्यंतच हलवायचं आहे. हे आपली साखर विरघळायला सुरुवात झाली आहे. रव्याचं मिश्रणही पातळ झालंय. आता आपल्याला कढईवर झाकण ठेवायचं आहे आणि 5 मिनिटं मंद आचेवर दरदरून वाफ काढायची आहे. हे 5 मिनिटानंतर झाकणावर कशी दरदरून वाफ तयार झाली आहे. आता झाकण काढायचंय. झाकण काढल्यानंतर पाहताय ना, कडेनं कसं साजूक तूप जमा झालंय. ते याचाच अर्थ असा की आपला रवा आणि केळी साजूक तुपामध्ये अगदी व्यवस्थित परतली गेली आहेत, व्यवस्थित शिजलेत. आता चमच्याच्या साह्यानं हा शिरा आपल्याला अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे, हलवून घ्यायचा आहे. पाहताय ना तुम्ही, आपल्या शिऱ्याला टेक्स्चर किती मस्त आले. ते अजिबात चिकट तर झाला नाहीच आहे, शिवाय कढईला सुद्धा चिकटलेला नाहीये. आता आपण साजूक तुपामध्ये जे ड्रायफ्रुट्स खमंग खरपूस तळून घेतले होते ना, ते यामध्ये घालायचे. त्याबरोबर तुळशीची 3-4 पानं देखील स्वच्छ धुवून घालायची आणि आता आपल्याला हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचे. तशी तर तुळशीची पानं प्रसादाचा शिरा करताना शिऱ्यामध्ये घालत नाही. गुरुजींची पूजा सांगून झाल्यानंतर गुरुजी सगळ्यांना आरतीला बोलवतात, आपल्याला प्रसाद आणायला सांगतात आणि मग आपण गरमागरम प्रसाद नेऊन दिल्यानंतर गुरुजी तो प्रसाद केळीच्या पानात काढतात आणि मग त्यावर तुळशीचं पान ठेवतात. परंतु तुम्हाला आत्ता रेसिपी दाखवायची म्हणून मी तुळशीचे पानं आत्ता घालतोय. तुळशीच्या पानांच्या आरोम्याशिवाय प्रसादाचा शिरा वाटत नाही. हे जरी खरं असलं तरी यामध्ये आपल्याला 1 टीस्पून वेलची पावडर सुद्धा घालायची आहे आणि ती सुद्धा सरते शेवटी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची, एकजीव करून घ्यायची. ड्रायफ्रुटचे काप घातल्यानंतर वेलची पावडर आणि त्यानंतर तुळशीची पानं असा क्रम घेतला तरी काहीच हरकत नाही. आपला गरमागरम प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे. आता तयार झालेला हा प्रसादाचा शिरा आपण साजूक तूप लावलेल्या केळीच्या पानावर काढून घेऊया. पाहताय ना कसा मऊ लुसलुशीत शिवाय मोकळा फडफडीत झालाय आपला प्रसादाचा शिरा आणि रंग तर पहा किती सुरेख आलाय ते. आणि गरमागरम या प्रसादाच्या शिऱ्याचा दरवळ घरभर कसा सुटला असेल याची तर तुम्ही कल्पना करू शकता. एकदा का या प्रमाणात प्रसादाच्या शिऱ्याचं साहित्य बाजूला काढून ठेवलं ना, तर प्रत्यक्षात प्रसादाचा शिरा करण्यासाठी अर्धा तास भरपूर होतो. एवढ्या प्रमाणामध्ये जवळपास पाऊण किलो इतका प्रसादाचा शिरा तयार होतो. 25 ते 30 व्यक्तींना हा प्रसाद पुरेसा होतो. तुम्ही प्रसाद म्हणून करणार नसाल, घरात खाण्यासाठी करणार असाल तर 5 ते 6 जणांना भरपूर होतो. आपला प्रसादाचा शिरा तर करून झाला, परंतु आपल्याला पंचामृत म्हणजे तीर्थही करायला हवं ना. तेच पंचामृत शास्त्रोक्त पद्धतीनं कसं करायचं ते आता आपण पाहूया. पंचामृत तयार करण्यासाठी आपल्याला 5 जिन्नस लागणार आहेत, ते म्हणजे दूध, दही, तूप, मध आणि साखर. पंचामृत बनवण्यासाठी शक्यतो घरचेच सगळे पदार्थ वापरायचे. आपण दही आणि तूप तर घरी करू शकतो, परंतु आपल्याला साखर आणि मध तर विकतच आणावं लागेल. पंचामृत बनवण्यासाठी हे साधी घरची साखर आपल्याला चालू शकते, परंतु मी इथे खडी साखरेचा वापर केलाय. खडी साखर मी मिक्सर मधून फिरून घेतली आहे. आणि पंचामृतासाठी किंवा कोणत्याही पूजेच्या पदार्थासाठी नैवेद्यासाठी आपल्याला गाईचं तूपच वापरायचं आहे. आता आपण लगेचच पंचामृत करायला सुरुवात करूया. हे पंचामृत नेहमी खरं तर चांदीच्याच भांड्यात बनवतात, परंतु एवढं मोठं चांदीचं भांड सगळ्यांकडेच असेल असं काही सांगता येत नाही. म्हणून आपण काचेच्या भांड्यात हे पंचामृत बनवतोय. परंतु इतर कोणत्याही म्हणजे तांबा, पितळ, पंचधातू या धातूंमध्ये आपल्याला पंचामृत अजिबात बनवायचं नाहीये, कारण ते धातू लगेच रिॲक्ट होतात. आता पंचामृतासाठी 5 पदार्थ लागतात हे तर आपल्याला कळलं, परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचं प्रमाण आणि त्याचा क्रम. सगळ्यात सुरुवातीला आपल्याला 2 चमचे मध घ्यायचे. आता मध घेताना देखील आपल्याला शुद्ध मध असल्याची खात्री करून मगच मध घ्यायचं आहे. यानंतर आपल्याला मधाच्या दुप्पट म्हणजे 4 चमचे गाईचं शुद्ध तूप घ्यायचं आहे. आणि हे तूप आपल्याला अगदी थोडंसं पातळ करायचं, अगदी तेलासारखं पातळ करायचं नाहीये. आयुर्वेदामध्ये तूप आणि मध एकत्र घेणं म्हणजे विरुद्ध अन्न सांगितलेलं आहे. म्हणून तर आपल्याला मधाच्या दुप्पट साजूक तूप घ्यायचं आहे. यानंतर आपल्याला 8 चमचे बारीक केलेली खडी साखर घ्यायची आहे, म्हणजे 2 चमचे मध, 4 चमचे साजूक तूप आणि 8 चमचे साखर. आता हे पहा, हे 3ही पदार्थ चिकट आहेत. आता हे 3ही चिकट पदार्थ आपल्याला चमच्याच्या साहाय्यानं प्रथम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचे.
जर आपण पंचामृत करताना एखादा चिकट पदार्थ आणि त्यानंतर दूध किंवा एखादा पातळ पदार्थ आणि त्यानंतर चिकट पदार्थ असं घेतलं असतं ना, तर सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स झाले नसते. आणि यामध्ये आता आपल्याला 16 चमचे दही घालायचे. म्हणजे आपण 2 चमचे मध घेतले, 4 चमचे तूप घेतले, 8 चमचे साखर घेतलीये. आता 16 चमचे आपल्याला दही घ्यायचे. प्रमाण आपण दुप्पट करत आलोय. आता दही घातल्यानंतर दही सुद्धा आपल्याला चिकट आणि तेलकट पदार्थामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. म्हणजे ते व्यवस्थित मिक्स होईल. थोडा वेळ अगदी 1-2 मिनिट ते फेटून घ्यायचे. दही सुद्धा आपल्याला अगदी ताजं वापरायचं. म्हणजे जर तुम्हाला सकाळी पंचामृत लागत असेल तर रात्री दही लावायचं. म्हणजे अधमुरं दही तयार होतं. आणि दही आपल्याला खूप आंबटही घ्यायचं नाहीये, खूपच घट्टही घ्यायचं नाहीये. कारण पूजेसाठी लागणार हे पंचामृत आपल्याला प्रसाद म्हणून द्यायचं असतं. त्यामुळे ते निदान 5-6 तास तरी नॉर्मल टेम्परेचरला राहणार असतं. त्यामुळे ते हळूहळू घट्टही होणार असतं, आंबटही होणार असतं. म्हणून आपल्याला खूप घट्ट दही घ्यायचं नाही आणि खूप आंबटही घ्यायचं नाहीये. दही मिक्स करून झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला 32 चमचे दूध घालायचे आणि दूध देखील आपल्याला गाईचंच वापरायचंय. कारण आपण प्रसादासाठी पंचामृत तयार करतोय. रोज खाण्यासाठी, रेग्युलर खाण्यासाठी करत नाहीये. पंचामृतासाठी लागणारं प्रमाण आता तुमच्या लक्षात आलंच असेल. 2 चमचे मध, 4 चमचे साजूक तूप, 8 चमचे साखर, 16 चमचे दही आणि 32 चमचे दूध. आहे ना एकदम सोपं, फक्त दुप्पट करत जायचंय. आता सरतेशेवटी दूध देखील आपल्याला सगळ्या पदार्थांमध्ये व्यवस्थित मिक्स करत राहायचे. सहजासहजी तूप लवकर मिक्स होत नाही, म्हणून आपल्याला थोडं जास्त फेटावं लागतं. हो, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकाच आकाराचा चमचा वापरायचा आहे, एकच चमचा वापरायचा आहे किंवा मग एकाच आकाराचे 5 चमचे वापरायचे. म्हणजे पंचामृताचं प्रमाण काय अगदी ग्रॅम मध्ये सांगितलेलं नाहीये, थोडंसं इकडे तिकडे होऊ शकतं. आपले सगळे जिन्नस अगदी व्यवस्थित मिक्स झालेले आहेत ना. आपलं पंचामृत खूप घट्ट झालंय ना खूप पातळ झालंय. अगदी परफेक्ट थिकनेस आलेला आहे. शास्त्रोक्त पद्धतीनं पूजेसाठी लागणारं पंचामृत तयार झालेलं आहे. तयार झालेलं हे पंचामृत आपण एखाद्या चिनी मातीच्या बोलमध्ये किंवा चांदीच्या वाटीमध्ये काढून घेऊया. अगदी लहान बाळांपासून वृद्धांपर्यंत पंचामृत सेवन करण्याचे खूप सारे फायदे आहेत. आणि पंचामृत घेताना ते सकाळीच घ्यायचं असतं. शक्यतो अनुशापोटी पंचामृताचं सेवन केल्यानं जास्त फायदे होतात. पंचामृताला अमृत असं का म्हटलंय तर ऐका, पंचामृताच्या सेवनानं बुद्धी, स्मृती, कांती सुधारते. एकंदरीत आरोग्य सुधारतं, रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे मुलांसाठी आणि वृद्धांसाठी याचं सेवन करणं म्हणजे खरंच अमृताहून कमी नाहीये. आता पंचामृत तयार झाल्यानंतर आपण पूजेसाठी जेव्हा ते गुरुजींकडे देतो ना, तेव्हा ते पूजा झाल्यानंतर त्यावर तुळशीपत्र ठेवतात. हो, परंतु एक गोष्ट इथे आवर्जून लक्षात ठेवा, इतर साऱ्या पूजेसाठी पंचामृतामध्ये तुळशीपत्र वापरतात. परंतु आपण गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी जर हे तीर्थ म्हणून याचा वापर करणार असू ना, तर त्यामध्ये चुकूनही तुळशीपत्राचा वापर करायचा नाहीये. गणपती बाप्पाच्या पूजेमध्ये तुळस वर्ज्य असते. त्याऐवजी 2 दुर्वांचा वापर करायचा. आपण पंचामृत तयार करण्यासाठी आज जे प्रमाण वापरलं ना, त्यामध्ये साधारणपणे अर्धा लिटरच्या आसपास पंचामृत तयार होतं. मग तुम्ही सुद्धा येणाऱ्या गौरी गणपतीमध्ये किंवा पूर्ण चातुर्मासामध्ये अशा प्रकारे शास्त्रोक्त पद्धतीनं सत्यनारायणाचा प्रसादाचा शिरा आणि पंचामृत तयार करून पहा व कसं झालं ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.